रुपया, पहाटे आले त्यांना पण 1 रुपया. पहाटेवाले थोडे नाराज झाले. हालेलुया. जे शेवटी आले त्यांना 1 रुपया, आम्ही सकाळपासून काम करतोय आम्हाला पण 1 रुपया. मालक म्हटलं, मी तुला किती ठरवलं होतं, तुला दिलाय ना, घे आणि निघ. किती लोक आमीन म्हणतील. तिकडे दाविदाने पण असंच केलंय. लढणाऱ्यांना पण तेच वेतन, न लढणाऱ्यांना पण तेच वेतन. जो 3ऱ्या तासाला आला, पहाटे आला, 6व्या तासाला आला, 9व्या तासाला आला, 11व्या आला, शेवटी आलेल्यांना पण तेच वेतन. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो तो पक्षपाती देव नाहीये प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो दया करताना सगळ्यांवर दया करणारा परमेश्वर आहे. त्याची कृपा त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनावरती केलेली आहे. हालेलुया. त्याची दया आमच्यावरती आहे, त्याचं सामर्थ्य आमच्यावरती आहे. एक व्यक्ती होऊन गेला ज्याचं नाव आहे डेसमंड डॉस. डेसमंड डॉस नावाचा व्यक्ती अमेरिकेत, त्याचा 1919 साली जन्म झाला होता. डेसमंड डॉस एक अशा परिवारातून आला की त्याचे वडील एक आर्मी ऑफिसर होते, सैनिक. पहिल्या महायुद्धामध्ये त्यांनी युद्धामध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु त्या महायुद्धाच्या काळात जे जे युद्धामध्ये असलेले सैनिक होते ते आवाज आणि रक्तपात बघून त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली होती. कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये त्या काळामध्ये जीवन जगत होते, त्या लढायांच्या दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. आणि त्यामुळं हे डेसमंडचे जे वडील आहेत ते व्यसनाधीन झाले आणि जास्त प्रमाणात झाले. घरी सारखं ते लेकरांशी, पत्नीशी भांडत राहायचे आणि नेहमी दारूच्या व्यसनामध्ये ते बुडलेले असायचे. घरात नेहमी वादविवाद, भांडण आणि तेच संस्कार डेसमंडवरती झाले. एक दिवशी डेसमंडचं त्याच्या भावाबरोबर भांडण झालं घरामध्ये, आणि त्या भांडणात अंगणात असलेली वीट त्याने उचलली आणि आपल्या भावाच्या डोक्यात मारली. आणि त्याचा भाऊ रक्तबंबाळ झाला आणि त्याला असं वाटलं की मी माझ्या भावाचा जीव घेतलेला आहे. आणि तो इतका घाबरला, इतका घाबरला, इतका घाबरला की त्याला वाटलं मी माझ्या भावाचा खून केलाय. देवाच्या कृपेने तो त्याचा भाऊ वाचला, पण ते रक्त पाहून आणि ती स्थिती पाहून डेसमंडच्या मनावरती काहीतरी परिणाम झाला होता. आणि मग असंच कोणाच्या घरी तो एक दिवशी गेलेला असताना त्या ठिकाणी भिंतीवर त्याला एक चित्र दिसलं. आणि ते चित्र त्याने विचारलं, हे कसलं चित्र आहे? कुणीतरी त्याला सांगितलं, हे काहीन आणि हाबेलाचं चित्र आहे. एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला. त्याच्या मनात आलं की मी पण काहीनासारखंच वागलेलो आहे, मी पण माझ्या भावावर असाच हात उचललेला आहे. त्याने मनात ठरवलं की हा रस्ता चुकीचा आहे, असं कधीच रागवायला नाही पाहिजे, मी असं नाही करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर एक दिवशी घरामध्ये तो बाप डेसमंड डॉसचा असताना घरात खूप भांडण झालं आणि त्याच्या बापाने डायरेक्ट बंदूक काढली. आणि बंदूक काढून तो कोणाचा तरी आता जीव घेणार आहे अशी स्थिती असताना त्या डेसमंडच्या आईने डेसमंडच्या बापाच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली, डेसमंडच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं, जा कुठेतरी फेकून द्या, काहीतरी कर याचं. त्याने घेतली, पळून गेला लांब आणि त्याने एक ठिकाणी ती बंदूक लपवून टाकली प्रियांनो. आणि नंतर थोड्या वेळाने त्याची आई त्याला म्हटली की डेसमंड, जर तू नसता तर कदाचित तुझ्या बापाने आज रक्तपात केला असता. डेसमंडने त्या दिवशी असा निर्णय केला की मी कधीच शस्त्र आपल्या हातात घेणार नाही. हालेलुया. आजपासून त्याने असं ठरवलं की आजपासून मी शस्त्राला हात लावणार नाही, मी फक्त देवाचं वचन माझ्या हातात घेईल. बोले येशू मसीह की. त्याच्यानंतर डेसमंड आता तरुण मुलगा झालेला आहे. जपानने अमेरिकेवरती हल्ला केलेला आहे. जर तुम्हाला पहिलं दुसरं महायुद्ध माहीत असेल तर त्याच्यामध्ये काय काय घडलं याचं पार्श्वभूमी तुम्ही पाहू शकता. जपानने अमेरिकेवरती हल्ला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी देशामध्ये सगळीकडे असं जाहीर करण्यात आलं की आम्हाला सैनिकांची गरज आहे, तरुण मुलांनो या. डेसमंड सेनेमध्ये गेला. सेनेची जी ट्रेनिंग होती ती त्याने परिपूर्ण पार केली आणि एक दिवस असा आला की डेसमंडला आता रायफलची ट्रेनिंग द्यायची, बंदुकीची. त्या दिवशी डेसमंडने सांगितलं, मी बंदूक उचलणार नाही.
तू सेनेमध्ये भरती झालेला आहेस आणि आता देशाला गरज आहे, तुला बंदूक उचलावीच लागेल, त्याच्याशिवाय तुला हे युद्ध लढता येणार नाही. जर तू असं केलंस तर तुझी जी शिकायत आहे, तुझं नाव मोठ्या सिनियर्स पर्यंत जाईल, तुला त्रास होऊ शकतो. तो म्हटला, मी प्रभूला अभिवचन दिलंय, मी बायबल सोडणार नाही आणि मी कधीच शस्त्र आपल्या हातात घेणार नाही. ही बातमी सगळ्यांमध्ये पसरली आणि त्यांच्या बरोबरचे जे अजून बाकीचे सोल्जर्स होते ते त्यांना मारायला लागले, चिडवायला लागले. घाबरायस तू, घाबरगुंड आहे, तुला समजत नाही, तू असा आहे, भित्रा आहेस, त्याला डॉमिनेट करायला लागले. पण डेसमंड डॉसने आपलं बायबल सोडलं नाही. हालेलुया. त्या परिस्थितीत वचनात तो टिकून राहिला आणि त्याने ठरवलं की मी बायबल सोडणार नाही आणि मी शस्त्र घेणार नाही. नाईलाजाने त्या गव्हर्नमेंटने डेसमंडला जेलमध्ये टाकलं. प्रियांनो, जसा तो जेलमध्ये गेला त्याचं कोर्ट मार्शल होणार होतं. पुढची स्टेज त्याच्यासाठी कठीण होती, कारण की तो देशाच्या विरुद्ध गेलाय असं काही लोकांचं म्हणणं होतं. आता डेसमंडचं जीवन असं झालंय की तो जेलमध्ये गेलाय ह्याच्यासाठी की तो शस्त्र उचलत नाहीये आणि तो बायबल सोडायला तयार नाही. जेलमध्ये पण त्याचं बायबल त्याच्या बरोबर आहे. वाव, हालेलुया. ही बातमी ज्यावेळेस डेसमंडच्या बापाला कळाली, तो रिटायर्ड ऑफिसर आहे आणि त्याने चौकशी केली की काय नेमकं घडलेलं आहे. त्याचा एक मित्र फार मोठ्या पदावरती होता, कारण ते मिलिटरी मॅन होता ना, त्याच्यामुळे त्याच्याकडे तो गेला आणि त्याला सांगितलं की माझा मुलगा आहे, त्याला सोडवण्यासाठी काहीतरी कर. त्याने एक लेटर लिहून दिलं की डेसमंडला आत्ताच्या आत्ता जेलमधून बाहेर काढा. किती लोक आमीन म्हणतील. बापाने लेटर घेतलं, जेलर पुढं त्याने ठेवलं. त्या लेटर पुढं त्यांचं काही चाललं नाही, त्यांना डेसमंडला बाहेर काढावं लागलं. जसा डेसमंड परत तिथं गेला, त्याने सांगितलं की मी सेनेमध्ये राहील, मी बंदूक नाही उचलणार, पण जेवढे जखमी लोक असतील त्यांची मलमपट्टी मी करेल. हालेलुया, बोले येशू मसीह की. बघा, खूप सुंदर स्टोरी आहे, बारकाईने ऐका, सत्य घटना आहे. युद्धाला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी एक चढ आहे, असा खालून वरती त्यांना जायचंय आणि वरती सैनिक विरोधक थांबलेले आहेत आणि खूप तुफान युद्ध सुरू झालेलं आहे. डेसमंडकडे त्याचं बायबल आहे, औषध आहेत, लोक जखमी झाले तर त्यांना वाचवण्यासाठी ह्या परिस्थितीमध्ये तो त्या रणांगणावरती तिथं बिना बंदुकीचा, बिना शस्त्राचा पोहोचलाय. आणि जसे त्याचे लोक त्या ठिकाणी जखमी होत आहेत, तो त्यांची मलमपट्टी करायला लागतोय. आणि त्याने एक जणाला उचललं आणि जसा उचलून घेऊन जात होता, त्याला कळालं की हा मरण पावलं. त्याला खाली ठेवलं, मरण पावलंय. त्याचं मन तुटलं आणि तो म्हटला, देवा, एक तरी प्राण आज रात्री मला वाचवता येऊ दे, एकाचा तरी जीव मला वाचवता येऊ दे. हे सगळे एकमेकांना मारतायत, मला वाचवण्याची ताकद दे. तिथं तो शोधतोय, त्या सगळ्या प्रेतांमध्ये शोधतोय. त्याला एक आवाज आला, हेल्प हेल्प, कुणीतरी मला वाचवा. त्याने घेतलं, त्याची मलमपट्टी केली, खांद्यावर घेऊन तो धावत गेला. दोरीने त्याला खाली उतरवलं, आपल्या मित्रांच्या सानिध्यात त्यांना सोडलं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला. किती लोक आमेन म्हणतील. आता खूप युद्ध वाढलंय. बाकीचे खालचे सांगतात, डेसमंड, वर थांबू नको, तुझ्याकडे बंदूक नाही, लवकर खाली ये. तो म्हणतो, माझ्याकडे बंदूक नसली तरी चालेल, माझ्याकडे देवाचं वचन आहे, मी लोकांचे जीव वाचवणार आहे. मी या गर्दीत जाऊन लोकांकडे जाणार आणि त्यांची जीव वाचवणार. देवाला म्हणतो, एक जीव वाचू दे देवा, अजून एकच वाचलाय, अजून एक वाचू दे. परत तो जातो, एका व्यक्तीला तो शोधतो, परत तो जिवंत व्यक्तीला मलमपट्टी करतो, परत आणून खाली सोडतो. परत म्हणतो, देवा, अजून एक वाचू दे ना. किती लोक आमेन म्हणणार आहेत. त्या रात्री त्याने 75 लोकांचे जीव वाचवले. संध्याकाळ झाली, सगळे आपल्या स्थळी आले आणि जे त्याला तुच्छ लेखत होते त्यांनी सॅल्यूट केलं. तू लोकांचे जीव वाचवलेस. दुसऱ्या दिवशी परत युद्ध सुरू झालं. हे जे त्याचे विरोधक होते काय म्हटले माहिती का सिनियर्सला, आम्हाला काही नसलं तरी चालेल, आम्हाला डेसमंड पाहिजे. जर हा बरोबर असला तर मला हुरूप येईल आणि आम्हाला वाटेल की आम्हाला कोणतरी सांभाळणार आहे, याला आमच्या बरोबर पाठवा.
डेसमंड पोहोचला तिकडं, शत्रूने बॉम्ब टाकला तिकडून आणि डेसमंडनी लात मारून तो बॉम्ब उडवत असताना बॉम्ब फुटला, पायाला इजा झाली. आता बाकीच्यांनी बघितलंय, डेसमंड काल तू आम्हाला वाचवलं, आज आम्ही तुला मरू देणार नाही, आज आम्ही तुला वाचवणार. डेसमंडला स्ट्रेचरवर टाकलं, घेऊन चालले. डेसमंडचा एकच आवाज, ए थांबा, माझं बायबल तिथंच पडलंय, मला पहिलं माझं बायबल आणून द्या. ते म्हटले, अरे नको तिकडं जायला, बायबल नंतर घेता येईल. बायबल नाही घेतलं तर मी जगणार नाही, मला पहिलं माझं बायबल पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्याचं बायबल त्याने परत घेतलं. ते बायबल उराशी जेव्हा धरलं, तो म्हटला, मला आता कोणतंच मरण स्पर्श करू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मोठी स्टोरी मी शॉर्ट करून सांगतो. काही दिवसात डेसमंड पूर्ण बरा झाला आणि त्याला अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने बेस्ट सोल्जरचा अवॉर्ड दिला. किती लोक आमेन म्हणतात? बिना बंदुकीचा, बिना शस्त्राचा त्याला बेस्ट सोल्जर अवॉर्ड मिळाला. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आमच्या वाट्याला शस्त्र नाही, शास्त्र आलेलं आहे. आमच्या वाट्याला येशू आलेला आहे. हालेलुया, आमच्या वाट्याला आमचा प्रभू आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना 2 उदाहरणं पाहिली आपण, एक जुना करार, एक नवीन करार. दावीद लढणाऱ्यांना पण ते बक्षीस देतोय आणि न लढणाऱ्यांना पण तेच बक्षीस देतोय. जो मालक द्राक्ष मळ्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला लोकांना घेऊन आला, लवकर आलेल्यांना पण तेच आणि शेवटी आलेल्यांना पण तेच त्याने दिलं की जे बाकीच्यांना दिलेलं आहे. याचा अर्थ देवाच्या प्रिय लोकांना समजून घ्या, परमेश्वराने मंडळीला एकच आत्मा दिलेला आहे. मी काय म्हटलो ऐकलं तुम्ही? हॅलो, बोलो येशू मसीह की. जो आत्मा शिष्यांवरती होता, तोच आत्मा विकास कांबळेवर आहे. तोच आत्मा जो विकास कांबळेवर आहे, तो तुमच्यावरती आहे. जे शिष्यांनी काम केलं ते काम तुम्ही करणार आहेत. कारण जो आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आला होता, ते आमचं वेतन आहे प्रियांनो. तेच काम प्रभूला परत एकदा करायचं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? परमेश्वर तुमची विद्वत्ता पाहणार नाही. परमेश्वर एक आहे, तो एक देव आमची संपत्ती आहे प्रियांनो. इफिसकरास पत्र 4 अध्याय 4, 5 आणि 6 वचन. इफिस 4:4 ते 6. तुम्हाला झालेल्या पाचरणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे. आशा किती आपल्या मनात? माझ्या मनात वेगळी आशा, तुमची आशा वेगळी, असं नाही. सगळ्यांना एक आशा देवाने दिलेली आहे. तसे शरीरही एकच. हे ख्रिस्ताचं शरीर किती आहे? येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो मंडळांना घ्यायला येणार नाही, एका मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. प्रभूमध्ये आम्ही सगळे एक होऊ, त्या दिवशी सगळ्या संस्थांचे बॅरियर तुटून खाली पडतील. कोणी म्हणणार नाही मी ह्या संस्थेचा, तू त्या संस्थेचा. प्रत्येक जण म्हणेल की मी येशू ख्रिस्ताचा आहे, मी देवाचा आहे, मी परमेश्वराचा आहे. त्या दिवशी कोणीच म्हणणार नाही की मी ह्या संस्थेचा आहे, प्रभू मला इथं जागा दे. संस्था फक्त जगात आहे, देव सार्वकालिक आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, काही मंडळ आहेत, टीका करणं मला आवडत नाही, पण कधी कधी कराव्या लागतात. एवढं रागाने बघू नका, सत्य बोललं पाहिजे. आम्ही नाही बोलणार तर कोण बोलणार? हालेलुया. काही लोक आपल्या मंडळीपुरता संकुचित विचार करतात. मी माझी मंडळी, एक मंडळी मी बघितली, तरुणांनी लग्न पण त्याच मंडळीत करायचं. बाहेरचे कोणी भेटले त्यांना ब्रदर सिस्टर नाही म्हणणार, त्यांना असंच ते नावाने बोलतील, नाही तर कसं पण ब्रदर आणि सिस्टर फक्त त्याच चर्चचे. लग्न करायचं त्याच चर्चमध्ये, जगायचं तिथं, मरायचं तिथंच. चुकीचे सिद्धांत आलेले आहेत. ज्या वेळेस एखाद्या मंडळीत तुम्ही जाता,
तुम्हाला तिथं आपलेपणा वाटला पाहिजे. का? कारण मंडळी संस्थेची नाही, मंडळी देवाची आहे. मंडळी पाळकाची नाही, मंडळी येशू ख्रिस्ताची आहे. येशू मंडळीचा मालक आहे. चेहरे लई उतरलेले आहेत. प्रभू तुम्हाला सहाय्याने मदत करो. पण हेच सत्य आहे प्रियांनो, आम्हाला आमच्या मंडळीविषयी अभिमान असावा, त्यात तीळ मात्र शंका नाही. पण दुसरे कमजोर आहेत हे समजू नका. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना कमजोर समजता, परमेश्वर त्यांचा खूप सामर्थ्याने उपयोग करेल. हालेलुया. कधीच कोणालाच कमी समजू नका. आमेन म्हणाल का? एक शरीर, ख्रिस्ताला एकच शरीर व आत्मा एकच आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी किती आत्मे उतरले? एक आत्मा. त्या एक आत्म्याने सगळ्या 120 जणांना देवाच्या अग्नीने भरलं. प्रियांनो, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. 120 लोक माडीवरच्या खोलीत प्रार्थना करीत होते. देवाचं सामर्थ्य उतरलं, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला आणि 120 जणांवरती अग्नीच्या जिभा येऊन उतरल्या. त्या अग्नीच्या जिभांनी त्यांच्या मुखातील जिभेचा ताबा घेतला. सगळे अन्य भाषेत बोलू लागले. आमेन. खूप लोकांना वाटतं अन्य भाषा म्हणजे खूप अवघड कृपादान आहे. हॅलो, शाळेत नर्सरीला लेकराला घातलं ना, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, 1 ली 2 ली बेसिक आहे. आत्मा उतरल्यावर सगळ्यात पहिलं गिफ्ट जर मिळालं असेल तर ते अन्य भाषेचं आहे. प्रत्येक विश्वासणारा टंग टॉकर पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कारण हे गिफ्ट तुम्हाला सामर्थ्यात भरणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा जसा एक देण्यात आलेला आहे. माझ्यात वेगळा आत्मा, तुमच्यात वेगळा आत्मा, ह्या पास्टरचा वेगळा आत्मा, त्या पास्टरचा वेगळा आत्मा, असं नाहीये. सगळ्यांना प्रभूने एकच आत्मा दिलेला आहे. हालेलुया. संपूर्ण मंडळीवर, सर्व प्रियजनांवरती, देवाच्या लोकांवरती देवाने एकच आत्मा दिलेला आहे. 5वं वचन, इफिस 4 आणि 5. प्रभू एकच. येशू किती आहे? एकच येशू आहे. देवाला एकच पुत्र आहे. परत आणि परत बोलेन मी, देवाला 4-5 पुत्र असते तर स्वर्गात जायचे 4-5 रस्ते असते. पण देवाला धन्यवाद द्या, देवाला एकुलता एक पुत्र आहे आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग एकच आहे. स्वर्गात जाण्यासाठी, तारणासाठी एकच नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. या नावात उद्धार आहे. पंडिता रमाबाईंचे 18,000 श्लोक पाठ होते, मुखपाठ. इंग्लंडमध्ये गेल्या, कुठंतरी त्यांच्या कानावरती शब्द आला, लॉर्ड जीसस क्राइस्ट. लॉर्ड जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्त. मनात एक वेगळी शांती आली आणि त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कोण आहे हा प्रभू येशू ख्रिस्त. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देवाची आम्ही सेवा करतो, तुम्ही एक पाऊल त्याच्याकडे उचला, बाकीचे 99 तो उचलतो. फक्त त्याच्याकडे जायचा ट्राय करा, बस. बाकी सगळं तो सांभाळून घेईल. आणि तुम्हाला माहित आहे की त्या दासीचा देवाने किती अद्भुत रीतीने उपयोग केला. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा प्रभू एकच आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभू एकच आहे. काही अंध व्यक्तींना एकत्र राहायचे, त्यांना इच्छा झाली. हत्ती कसा असतो आम्हाला समजून घ्यायचं. कोण? हत्ती. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हत्ती कसा आहे तो बघायचा आहे. दिसत तर नाही पण चाचपून बघू. आणि मग एक पाळीव हत्ती त्यांच्या पुढं आणलं आणि त्यांना सोडलं. तिथं जा बघा आता हत्ती पुढं उभा आहे. एक जण गेला, डायरेक्ट सोंडीलाच मिठी मारली. म्हणे अरे वा वा, असा असतो का हत्ती. एकाने शेपूटच धरली, एकाने पाय धरला, एकाने पोटाला हात लावला, कुणी कानाला हात लावतंय. आणि नंतर सगळे आल्यानंतर त्यांना विचारलं, काय कसा वाटला हत्ती, सांगा जरा 2-2 शब्द. आता ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हटला, हत्ती म्हणजे झाडू सारखा आहे. हत्ती म्हणजे झाडू, दुसरं काय नाही. दुसरा चिडला, तो म्हणला हत्ती झाडू नाही रे बाबा, हत्ती सुपासारखा आहे, मी हात लावलाय स्वतः. तिसरा म्हटला नाही, हत्ती म्हणजे असं एक पिलर सारखं आहे. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच चाललं होतं.
खूप मोठं पोतं कसं असतं, कोणी पोटाला हात लावणारा म्हटला, असं ख्रिश्चन लोकांचं झालंय. येशू फक्त चमत्कार करतो, येशू फक्त प्रॉफेसी करतो, येशू फक्त वचनच देतो. हे फक्त जो शब्द आहे तो काढून टाका. येशू आमच्यासाठी सर्व काही आहे. हालेलुया. आमचं तारण, आमचं जीवन, आमचा आशीर्वाद, आमच्यासाठी येशू नाव पुरेसं आहे प्रियांनो. तोच आमचा आई बाप, आमचं सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला सगळं मिळालेलं आहे प्रियांनो. उणीव राहत नाही. परमेश्वर आमच्या गरजा पूर्ण करणार आहे. येशूला ओळखा, येशू कोण आहे. तुम्ही आजारी आहेत, तुमचा डॉक्टर बनून तुमच्याकडे येईल. तुम्ही दरिद्री आहेत, तुमचा मलकी सदेक बनून तुमच्याकडे येईल, तुम्हाला धनवान करून टाकेल. तुम्ही टेन्शन मध्ये, तुमचा भार वाहणारा म्हणून तुमच्याकडे येईल. किती लोक आमेन म्हणतील? तो तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे. तो तुमच्यासाठी अद्भुत आणि महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू एकच, विश्वास एकच. आम्हाला जो विश्वास देवाने दिलेला आहे तो विश्वास पण एकच आहे. बाप्तिस्मा एकच. किती लोक आमेन म्हणतील? त्या पाळकाकडून बाप्तिस्मा घेतला, मग नंतर तो नीट नाही वागत, मी परत बाप्तिस्मा घेतो. त्याआधी ते चुकीच्या ह्याच्यात अडकलो ना, मग ह्या नावाने घेतला होता, मग परत आता तशा नावाने घेतो. इतकं कन्फ्यूज करून सोडलंय काही लोकांनी. प्रभूने आज्ञा दिलेली आहे, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. वचनात बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही. हालेलुया. आणि बाप्तिस्मा किती वेळा घ्यायचा? बस एकदा घेतलं म्हणजे झालं. येशू श्रेष्ठ आहे की योहान श्रेष्ठ आहे? कोणाकडून बाप्तिस्मा घेतला? बाप्तिस्मा कोणाकडून घेतला? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून. याचा अर्थ तुम्हाला कोण बाप्तिस्मा देतोय त्याचं जीवन पडतळण्यात आयुष्य घालवू नका. तुमचा बाप्तिस्मा येशूच्या नावात झालाय का? बस. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्या नावात बाप्तिस्मा झालाय का? बस. एक बाप्तिस्मा पुरेसा आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. एक सर होते, त्यांना मी नेहमी सांगायचो, सर प्रभूचं येणं जवळ आहे, लवकर घेऊन टाका. आणि ख्रिश्चन नाव असलेले ख्रिस्ती व्यक्ती ते म्हटले, इस्रायलला जाईल ना, यार्देनेतच आपला बाप्तिस्मा होणार. मी म्हणलं त्याच्या आधी प्रभू आला तर खाली राहतल सर. मग सरांना सर आपटून घ्यावा लागेल, है की नाही? सर आपको सर है तो आप अभी बाप्तिस्मा ले लो. हालेलुया. आता सर काय ऐकायला तयार नाही. म्हटलं प्रभू आता सरांना दाखव की किती अर्जंट आहे. सर असंच कॉन्फरन्स चाललेलं आणि असं पिलरच्या खाली चेअरवरती बसले होते. प्रार्थना चालू आहे, पावसाची भुरभुर आली आणि थोडे जरा पावसाचे थेंब हॉलिजनवरती आले ना, असा हॉलिजन फुटून सरांच्या अंगावर काचांचा पाऊस. उठून म्हटले, मला बाप्तिस्मा, मला बाप्तिस्मा, मला बाप्तिस्मा द्या. ह्या जीवनाचं काही खरं नाही प्रियांनो, मला बाप्तिस्मा. म्हटलं एवढं रात्री नाही, उद्या सकाळी देतो. काही लोक असं नाही का, सरळ उठ बाबा निनवेला जा, ते ऐकत नाहीत. त्यांना माशाच्या पोटात गेल्याशिवाय काहीच समजत नाही. एक देव, एक आत्मा, एक प्रभू, एक बाप्तिस्मा. हालेलुया. एक विश्वास, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. सगळ्या एक एक गोष्टी आहेत. पहिले तिमोथी 3 अध्याय 1 आणि 2 वचन. फक्त धोंडमार करू नका, कारण वचन बायबलचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐका, जो प्रभूचा सेवक आहे, आदर्श सेवक कसा असावा, तिमोथेला पहिले पत्र 3 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यातली 2 वचनं फक्त वाचतो. ऐका, कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदुष्य म्हणजे दोषरहित असला पाहिजे. एका स्त्रीचा पती. सगळ्यांनी म्हणा, एका स्त्रीचा पती. आमेन. बायबल सांगतं, पतींनो आप आपल्या पत्नीवर प्रीती करा.
आपापल्या शब्दाला अंडरलाईन करून घ्या नंतर, खूप महत्वाचं आहे. आमच्या इकडं कधी असं गडबड करणारे लोक असतात. बायको उभी आहे आणि लग्नात एखाद्याची भेट झाली, काय सुंदर साडी दिसते तुमची. अरे माठ्यात तिकडं नाही, इकडं फोकस कर. ही तुझी बायको आहे, ही नाही. इतकं कौतुक करील तिचं, घरी गेल्यावर थर्ड वर्ल्ड वॉर होणार आहे तुझं. काय तुझं खरं नाही. काही लोकांना समजत नाही. ती किती छान दिसत होती त्या साडीमध्ये. बायको विचारते मी कोणती घातली होती. तुझी ऑर्डर निघणार. हालेलुया. बरं, त्या देव बापाने आदामाला गाढ निद्रा लावली एदेन बागेत, आणि किती बरगड्या काढल्या? एकच, बस. देवाची इच्छा असती की माणसांनी 4-4, 5-5 बरगड्या असाव्यात, पत्नी असाव्यात. देवाने अख्खा पिंजराच काढला असता बाहेर. किती फासळ्या काढलं देवाने. एक लग्न पण तो आदर्श सेवक. गाडीला स्टेपनी असली तर चालेल, जीवनात असू देऊ नका. हालेलुया. एक पत्नी असणारा व्यक्ती, एक पती असणारी बहीण देवाच्या राज्यासाठी उपयोगी आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ज्या वेळेस आम्हाला देवाची योजना कळते, आम्ही हे पारिवारिक आमचं वातावरण जपणं गरजेचं आहे. आम्हाला मंडळीच्या गोष्टी सगळ्या कळाल्या. प्रभू एक आहे, आत्मा एक आहे. क्या बात आहे पास्टर, परफेक्ट परफेक्ट, एकदम वा वा वा, बरोबर सांगताय तुम्ही. आत्मा एक, येस येस येस, एकच आत्मा दिलेला आहे. पण तसंच हे पण तेवढंच महत्वाचं आहे की हा देवाचा प्रत्येक दास एकाच पत्नीचा पती असावा. आमेन. हालेलुया. नको असलेले चॅट आज डिलीट करून टाका. बिनकामाचे नंबर आज ब्लॉक करून टाका. आणि ते तरुण लेकरं कॉलेजच्या बाहेर उभे असतात ना, टेबल फॅन सारखं मुलींकडे बघणारे, तसं तर कधीच बनवू नका. लग्न करा आणि सिलिंग फॅन व्हा, एकाच जागेवरती स्थिर. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. देव एक आहे. आमेन. बाप्तिस्मा, पत्नी, ह्याला खरं नातं म्हणतात. व्याभिचाराची डेफिनेशन नाही कळत. जुन्या करारामध्ये सांगितलंय, 7वी आज्ञा, व्याभिचार करू नको. येशूने त्या आज्ञेत आपल्याला अजून सखोलवर सांगितलंय, बघू सुद्धा नको वाईट नजरेने. किती लोक आमेन म्हणणार आहे. हालेलुया. दुसऱ्याची अभिलाषा नाही धरायची. आमची नजर शुद्ध पाहिजे, आमचं जीवन पवित्र पाहिजे. ते परमेश्वराला आवडतं. कोण नाही बघत असं समजू नका, देव बघत आहे. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हालेलुया. बोले येशू मसीह की. देवाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी आम्ही वर्ज्य केल्या पाहिजेत. आमची नजर शुद्ध असली पाहिजे. योसेफासारखं आमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. पोटिफाराची पत्नी कोण बनेगा करोडपतीची ऑफर घेऊन तयार आहे, परंतु आपला योसेफ तिथून पळ काढतो. प्रियांनो, हालेलुया. आजच्या दिवशी तर शमशनाबद्दल बोलायलाच नको, कारण जिथं जाईल तिथं प्रेमात पडायचा. येशूचं प्रेम वेगळं आहे, तुम्हाला पाडत नाही, ते उभं करणारं प्रेम आहे. एक गाणं आहे, ते मला अजिबात आवडत नाही, ख्रिश्चन गाणं. प्यार तो अंधा है वो देख नहीं सकता, प्यार तो गूंगा है बोल नहीं सकता, प्यार तो बहरा है सुन नहीं सकता है. मी म्हणलं पुढं पण कडवेली, प्यार तो लुळा है, लंगडा है, पांगडा है, बेड रीडर है, बट काय म्हणायचंय ते. अरे देव प्रीती आहे, देव आंधळा आहे का? हे डोळस प्रेम आहे, हे बोलणारं प्रेम आहे, हे ऐकणारं प्रेम आहे. हे वचन आहे बायबलचं. आता तुमचं आवडतं गाणं असेल तर मी काही नाही करू शकत, पण हे सत्य आहे. हालेलुया. फसले जाऊ नका. दृष्टीतून होणाऱ्या पापापासून सावध राहा. मी त्याला बघितलं आणि मी तिला बघितलं, ह्याच्यातून बाहेर या. आमीन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पोरं तरुण म्हणतात तिचे डोळे खूप बोलकेत.
तिचे डोळे. मी काय म्हणतो, तिच्या तोंडावर चिकटपट्टी लाव आणि माईक डोळ्यालाच लाव, बोलू दे डोळ्याने. लोकांना असं वाटतं की सैतान एक असा अक्राळ विक्राळ नाही का, शिंग, मोठे मोठे दात असा घेऊन, हा मी सैतान आलो, असा येत नाही तो. सैतान नेहमी सौंदर्य धारण करून येतो. तुम्ही गार्डन मध्ये मस्त एदेन बागेत फिरताय, ते फळ तुम्हाला मनोहर वाटायला लावलं तो एकदम, त्याच्याकडे बरोबर आकर्षून घ्यायचा प्रयत्न करेल. युद्धावर जायच्या टायमिंगला तो बरोबर तुम्हाला टेरेसवर फिरायला घेऊन जाईल. राजाचं काम आहे युद्धात लढणं. त्याला देवाने काम दिलं होतं लढण्याचं, ते काम सोडलं आणि घरी आराम करतोय आणि इकडं तिकडं टेरेसवर फिरतोय. भटकते आत्मे बनवू नका. हॅलो, माईक चेक. प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. काही लोक फक्त भटकत असतात. मीटिंगला चाललोय, गोव्याला मीटिंगला चाललोय, तिकडून पोहोचला नाही तर मीटिंगला चाललोय कलकत्त्याला. अरे माठ्या, आयुष्यभर मीटिंग करशील तर सेवेची फिटिंग कधी होईल तुझ्या? मी इकडं गेलो मीटिंगला, मी तिकडं गेलो मीटिंगला. सांगलीची जबाबदारी घे आणि इथं उभा राहा. ज्या गावामध्ये सुवार्ता नाही तिथं सुवार्ता जाऊन सांग. येशूचं नाव उंच कर. तुला भटकायसाठी नाही बोलवलंय, तुला सेवा करायसाठी बोलवलंय. सेवेची संधी दिली. सुवार्ता एकच आहे प्रियांनो, आणि जी सुवार्ता आम्हाला सांगण्यात आली आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी सुवार्ता सांगितली तर तो शापित असतो, असं बायबलमध्ये लिहिलंय. बायबल पण एकच आपल्याला दिलंय. काना किंवा मात्रा आपण बदलू शकत नाही. हे का सांगतोय मी?